सर्वप्रथम सगळ्याला जय महाराष्ट्र, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मीपूजन काल 21 तारीख. पाणी चालू झाला 3:32. चांगला पाणी पहिला एक थोडा रिमझिम फटका पडलं होतं. त्याच्यानंतर पाणी झाला अवकाळी. पुऱ्या बरसातीत पाणी झाला असा पाणी झाला. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान होता ह्या मंडळा परिसरामध्ये, म्हणजेच हे 2-4 खेड्यामध्ये अनेक पाणी झाला. म्हणजे पाणी असा झाला, तुम्ही पाहू शकता हे कंस अक्षरशः तरंगले पाण्यावरती. आता या पंचनाम्याची वाट पाहतही शेतकरी आणि खात्यावर 50,000ची गरज असा म्हणणारा हा शेतकरी हा लक्ष्मीपूजनच्या दिवशी हवालदिल झाला. येणारा हातातोंडाशी घास हा पाण्यावर तरंगला. मित्रहो, या सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं. आत्ता सांगितलं दिवाळीच्या अगोदर खात्यावर पैसे पडतील, अनेक पीक विम्याचे पैसे पडतील. पैसे देणं सुरू केले. हेक्टरी एका 5 एकराले 10,000 8,000 रुपये दाखवले. आज शेतकऱ्यांचं नुकसान बघा, कापूस अक्षरशः कोमवालेत अशी परिस्थिती निर्माण झाली या मोंडळा गावात. कारण धरणात पाणी कमी असताना आज हा पाणी पडला, धरणातलं पाणी वाढलं थोडंफार, पण पुऱ्या बारिशमध्ये सुद्धा पाणी झालं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे या 3 चाकाच्या सरकारला, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील आणि तसेच एकनाथ शिंदे साहेब, मोंडाळ्याची परिस्थिती बुलढाण्याजवळचं गाव आहे, आमचं मतदारसंघ चिखली आहे. असा विषय हा लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाला. पाण्याचा टायमिंग 3:32 आणि दुसरा पाणी वाऱ्याचा 4:00 2 असा पाणी झाला की 2 टप्प्यात पाणी झाला. अवकाळी पाऊस. आता बघू शकता तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, अनेक शेतकऱ्यांचे हाल आहे. कापसाची अनेक कोणी पाहत नाही. फक्त आता इलेक्शन आलंय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका. शेतकऱ्यांनो जागी व्हा. आपण आपलं मतदान विकू नका, हक्काने द्या. माणूस कामी येईल त्याच्याच संपर्कामध्ये राहा, त्याचंच मत काम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.